तर सुरुवात झाली आहे आणि इथे आपण पाहतोय मिस टायमिंग बॉल हवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट, शून्यावरती पहिला धक्का. एक गाव हनुमान नगर संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर फलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत असताना आपण पाहतोय की पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद होतोय. रॉयल डकचा शिकार झालाय. खरं तर टॉस जिंकून जेव्हा प्रथम फलंदाजी घेतात आणि फलंदाजी घेतल्याच्या नंतर पहिल्याच बॉलवरती जेव्हा फलंदाज बाद होतो तेव्हा मात्र त्याला रॉयल डक संबोधलं जातं आणि रॉयल डकचा शिकार होत असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मिळवली विकेट. मयूर मालुसरे बाद झाला शून्यावर आणि अक्षय सावंत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक शिंदेला आपण पाहतोय. परत यार मिस टायमिंग पॉइंटला फिल्डर कॅच ड्रॉप. पॉइंट मधून मागे चेंडू आपण पाहतोय. चेस मोठा फिल्डर साठी. चेंडूला अडवलंय, चेंडूला उचलतील फेकतील तत्वर मात्र पुन्हा फंबल झाल्यात. रनआउटची संधी आपण धाव पूर्ण केली गेली. इथे तब्बल 3 धावा इथे अंकित केल्या गेल्यात आणि तिहेरी धावेनं धावफलकाचा श्री गणेश हा देखील झालाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ऋतिक शिंदेला आपण पाहतोय. चला भेज असं घेऊ नका विनंती आहे. पॉवर प्लेचं षटक पहिल्या आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर सहित आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात झालेली आहे. हाफ ट्रॅकर सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. कदाचित पंच मात्र वळतात आमच्याकडे आणि आम्हाला दर्शवतायत व्हाईट बॉल. 1+1 धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना आपण पाहतोय. टीमची टोटल 5 वर. यावेळेस देखील आपण पाहतोय पंच व्हाईट बॉलची खून करतायत. याचा अवांतर दाबा तुम्ही मात्र सुरुवातीलाचा खर्च करतायत ना त्या मात्र महागडा ठरू शकतात. एक गाव हनुमान नगर संघाला त्याचा बेनिफिट मिळेल. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 खर्च केल्यात आणि खराब सुरुवात. विकेट जरूर मिळाली पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावांची गती वाढली आणि विकेट. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. 6 या आकड्यावर लागणारा धक्का दुसरा. अक्षय सावंत बाद. चला वेळ घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट आहे. दुसऱ्या फेरीतली ही तिसरी लढत आपण पाहतोय. सॉफ्टवेअरने खेळून काढण्याचा प्रयत्न. थर्डमॅन ऍक्शन मध्ये आला. मागून निघाला चेंडू गलीमधून थर्डमॅन मध्ये. चेंडूला अडवणं कठीण आहे. क्षेत्ररक्षकासोबत बॉल देखील. थर्डमॅन सीमा पार. चौकार. एका बाजूला धाबा बनतायत, दुसऱ्या बाजूला विकेट देखील गमावतायत. म्हणजे सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर यापूर्वी आपण पहिला अक्षय सावंत 3 बनवल्या आणि आता सौरभच्या बॅटमधनं
चौकार आलाय. पुढचा बॉल. ऋतिकचा हा चेंडू फटका चांगलाय, फटका चांगलाय आणि फटका मैदानाच्या बाहेर देखील. थोडा की ओव्हर आपल्याला पाहायला 2 विकेट जरूर गमावले, पण आता धावा 16. पहिल्या षटकानंतर पहिल्या षटकासाठी एक चेंडू शिल्लक असेल. 16 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये. 2 विकेट जरी गमावले तरी 16 धावा आल्यात. सॉफ्टवेअरने घेऊन काढण्याचा प्रयत्न गलीमधून मागे थर्डमॅनला बॉल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले गेलेत. एकच धाव मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल सौरभ. लास्ट बॉल वरती मिळाली सिंगल. षटक पहिल्या पूर्ण 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक गाव हनुमाननगर संघ. 17 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम एक गाव हनुमाननगर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वर नितीन. फटका बघा काय दर्जेदार, काय क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. शॉट ऑफ द नाईट. अप्रतिम फटका आपण बघतो. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. काय फटका सजवला. स्वीट हिट. स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. मॉडर्न क्रिकेट आहे, अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळलं जातं आणि तेच आपल्याला दिसलं देखील. जबरदस्त फटका. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये असे फटके आपल्याला पाहायला मिळतात. एबी डिव्हिलियर्स असेल, सूर्यकुमार यादव असेल, त्यानंतर रिषभ पंतला देखील आपण पाहतो अशा पद्धतीचे फटके. कारण भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीज मध्ये देखील आपण पाहिलं तर जेम्स अँडरसन सारख्या एका अनुभवी आणि लेजंड बॉलर विरोधामध्ये रिषभ पंतनं तसे फटके खेळले होते. पंचाचा इशारा आला 4 धावांसाठी. चौकार आलाय. लेग बाईसच्या स्वरूपातला चौकार. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणावर. पुन्हा एकदा आपण पाहतोय मागे भरपूर धावा आल्यात. खरं तर आपण पाहतोय त्या रिझन मध्ये धावा मात्र मोठ्या प्रमाणावरती आल्यात. 22च्या स्वरूपात सिंगल. धावसंख्या आता 28 वर. 28. 9 बॉल मध्ये 28 झाल्या. हाय टोटल असेल. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न बघतो. एक तर धाव पुरडी केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. एका धाब्यामध्ये समाधान मानावं लागेल. एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सापत असताना आपण पाहतोय टोटल इथनं स्कोरबोर्ड वरती आली आता 29. नेक्स्ट मॅच टॉस साठी सज्ज राहायचंय. जितेंद्र 11चे कप्तान आणि दर्या किनारा अष्टमीचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बनाम मुंबई इंडियन्स अशी लढत असेल. ई साला कप नमदे. मिळेल का कप आपण पाहूया. धावसंख्या आपण पाहतोय स्थगित 29 वर. शेवटचा बॉल. एक गाव हनुमान नगर संघ फलंदाजी तर करतोय. असं वाटलं सुरुवातीला की निर्णय अंगलठी आलाय की काय, पण त्यानंतर तुफानी बॅटिंग आपण पाहिली सौरभची. क्या बात आहे. सौरभ फक्त सौरभ नाही, हा सेन्सेशनल सौरभ आहे. हा सेन्सेबल सौरभ आहे. शेवटच्या बॉलवरती पुन्हा सिंगल घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय. 8 मध्ये 18 त्यानं वैयक्तिक बनवल्यात. धावसंख्या 30. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक गाव हनुमाननगर.
गोलंदाजी मार्क पर्यंत मात्र षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज रोहितला आपण पाहणार आहोत. आणि मला तर वाटतं या तांबडी संघाच्या 12व्या खेळाडूला लवकरच संधी मिळेल प्लेइंग 11 मध्ये. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला झाला नाहीये. 38 सर्कल मध्ये झिल टिपला गेला 30 वर. धक्का तिसरा हनुमाननगरला. तो खाली राहिलाय. पडल्याच्या नंतर मात्र आपण पाहतो तितका बाउन्स मिळत नाही. व्हाईट बॉल. अवांतर धाव. धावसंख्या अवांतरने पुढे आता 31 वर. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू वॅकेट एरियामधून मागे. फिल्डर पोहोचलाय. पहिल्या टप्प्यावरती चेंडूचं कलेक्शन आपण पाहतोय. धाव मिळेल. फक्त एक सिंगल आहे. धावसंख्या पुढे आता 32 वर. 32. दोन्ही नवीन फलंदाज आहेत. एका बाजूने विजय, दुसऱ्या बाजूने आकाश पाटील. पुढचा बॉल अक्रॉस दी लाईन अगेन्स्ट द टर्न. फटका खेळण्याचा प्रयत्न. पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने येणारा खरं तर चेंडू होता आणि अगेन्स्ट द टर्न हा फटका सजवण्याचा प्रयत्न. याच गोष्टीचा उल्लेख केला की अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट प्रचंड प्रमाणावरती वाढलंय आणि त्यामुळे गोलंदाजांना आता गोलंदाजी करायची कुठे हा प्रश्न उभा राहिलाय. ती चर्चा आपण करूयात या ओव्हर नंतर. वेगवान शरीरावर आदळलाय. जोरदार टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. बॉलची झाली आहे ती देहयष्टीवर. डॉट बॉल आला. 32. 3 गड्यांचा मोबदल्यामध्ये 2 चेंडू शिल्लक. सलगचा दुसरा डॉट. विजयला आपण पाहतो बॅटिंग करताना 33 स्ट्राईक रेटने त्याची बॅटिंग सुरू आहे. कारण पहिल्या 3 बॉलमध्ये त्याने फक्त 1 बनवली आहे. बॅटची एज फाइंडिंग ऍक्शन मध्ये. डायवर्ट बॉल. थर्ड मॅनच्या फिल्डरला कसरत करावी लागेल मोठी. आणि बघता बघता दोन्ही फलंदाजांनी धावा इथे पूर्ण केला. आता 2 धावसंख्या 2 ने पुढे. आता टीमची टोटल आपण पाहतोय ती 34 वर. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातला. 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर 34. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर 48. अनुमानित स्कोर 48 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. फटका छान आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय की का असं काही क्षणासाठी वाटलं. कारण नो लुक शॉटची छबी आढळली या फटक्यामध्ये. ऍक्शन रिप्ले जागेवरून एक्झिक्यूट केला. प्रदीप पाटीलची आठवण झाली या फटक्याने. कारण जवळपास नो लुक शॉट सारखाच एक्झिक्यूट केला. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन बाय बॅटर विजय. शेवट गोड झाला. 3 षटकानंतर 40 धावा. टॉस साठी सज्ज. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत.
जितेंद्र 11 से कॅप्टन इथे आहेत. दर्या किनारा अष्टमी से देखील कॅप्टन आहेत. गोलंदाजी मार्क आता साहिल असेल. खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतो. ऑन साईडला वळवला गेला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या पुढे आपण पाहतो 41 आकड्यावर 41. 3 वाजून 35 मिनिटं जवळपास झालेले आहेत. मॅच नंबर आपण पाहतोय 10. यानंतर अजून आपण पाहिलं तर 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 5 मॅचेस. एक मॅच मात्र आपल्याला कमी जाईल, त्यामुळे 4च मॅचेस कव्हर करायच्या असतील. तैयार. वेगवा पिकअप शॉट. सडक पर कडक बेधडक षटकार. पिकअप शॉट अगदी चेंडूला उचलून फेकून दिलं विजयनं. दुसरा षटकार आला विजयच्या बॅट मधनं. सलगचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. विजयचा बॅट मधून आला. षटकारांचा हॅट्रिक 100 सलगचा तिसरा येईल का पाहूया विजयचा बॅट मधून. आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर सौरभनं 18 बनवल्या. 15 विजयचा बॅट बनायला. 3 बनवल्या अक्षय सावंतनं. 2 आकाश पाटीलनं बनवल्या. वेळ घेऊ नका प्लीज. सायकवर विजय आपण पाहतो. सलगचा तिसरा षटकार त्याचा बॅट मध्ये येऊ शकेल का पाहूया. फटका चांगला आहे. फटका चांगला आहे आणि हो विजयनं हे करून दाखवलं. त्याच्या बॅट मध्ये आलेला हा सलगचा तिसरा धमाकेदार षटकार. 300च्या स्ट्राईक रेटने त्याची बॅटिंग सुरू आहे. धावा 53 झालेल्या आहेत. 7 बॉल मध्ये 21 वैयक्तिक खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग. पॉवर पॅक्ट हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्लॉग हिटिंगला सुरुवात. 3.3 षटकांनंतर 53 धावा. चला वेळ घेऊ नका प्लीज. रिक्वेस्ट आहे. 2 षटकार आल्यात. आडव्या बॅटनं हल्ला करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धावा संख्या इथे मात्र मिळत नाही. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाज साहिलनं देखील, कारण आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावा संख्या आपण पाहतोय 53 वर. ऑफ साइड रिजन मध्ये देखील चांगला फटका आलाय. बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धन धन करत अखेर मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे आणि बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये आलेला हा दमदार चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीनं तर मात्र 57 हायएस्ट टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील एक गाव हनुमाननगर संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला. बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतला आणि तो सफल ठरलाय. लास्ट बॉल फ्रॉम दी सेशन. या सत्रातला शेवटचा बॉल. खोदून काढण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. फटका गॅप मध्ये देखील आहे आणि मिड विकेटच्या बाहेर. शेवट गोड झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 61. धाव फलकावर 61. बासष्ट धावांचं लक्ष्य. टार्गेट 62. 61 झाल्यात. 62 करायच्या 4 ओव्हर मध्ये.
तर टॉस आपण प्रथमतः पूर्ण करतोय. भैयाजी भातेकर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. मॅच रेफरी भैया भातेकर यांच्या शुभ हस्ते टॉस. जितेंद्र 11 बनाम दर्या किनारा अष्टमी. टॉस कोणी जिंकलाय? जितेंद्र 11 ने निर्णय बॉलिंगचा घेतलाय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय देता दर्या किनारा अष्टमीला. टॉस जिंकला असता तर त्यांनी बॅटिंगच घेतली असती. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती आहे. हनुमान नगर संघ आपण फिल्डिंग लगेच लावा. चला प्लीज प्रत्येक संघाला आता वारंवार सूचना केली जाणार नाहीये, कारण दुसऱ्या फेरीतली शेवटची मॅच देखील आपल्याला इथून कव्हर करायची आहे. त्यानंतर सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपण लगेच बोलणार आहोत. मॅचला सुरुवात झाली. आपण पाहतोय डॉट बॉलनं सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्कवर विजायला आपण पाहतोय, ज्यानं थैमान घातला. अक्षरशः वैयक्तिक 29 बनवल्या 290च्या सरासरीनं 10 बॉल मध्ये तोच विजय गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉलनं सुरुवात. वेगवान वेगवान प्रचंड गती आपल्याला इथे पाहायला मिळते. यावेळेस देखील बॅटची बाहेरची कड आपल्याला पाहायला मिळते. थर्ड मार मध्ये चेंडू ट्राबल झाला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. नंतर मग दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळेल. धावसंख्या 1 पूर्ण केली गेल्या. धावसंख्या सिंगलने पुढे सरसावत असताना आता पहिली धाव फलकावरती अंकित. सरच्या 2 डॉट नंतर आलेली ही पहिली धाव. या मॅच मध्ये मला तर वाटतं सागर भोबडची बॅट मात्र बोलेल. वेगवान तेज तर्रार थेट यष्टिरक्षकाचा आता डॉट. 4 चेंडू झाल्यात आतापर्यंत. एकच धाव आली आणि विकेट एकही गमावलेला नाहीये, पण 3 डॉट. यावेळेस देखील आपण पाहतोय संपर्क तितका चांगला झाला नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे. स्किट झाल्यात. एकच धाव मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे आपण पाहतोय 2 वर. 2 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 19 चेंडू 60 करायच्यात. 19 चेंडू 60 ची गरज.
डॉट बॉलने झालाय षटक पूर्ण. पहिल्या षटकानंतर 2 धावा धावफलकावरती. 2 रन विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम तांबडी 18 बॉल 60. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क तिथे झाला नाहीये. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आता सरळ बॅट नाही बनत नाहीये आणि आडव्या बॅट नाही बनत नाहीयेत. 17 बॉल मध्ये 60 करायचा. डॉट बॉल रेशो बघा ना किती वाढलाय. यापूर्वीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 4 डॉट बॉल, आता देखील 1 डॉट बॉल पास, म्हणजे 4 षटकांच्या मॅच मध्ये जर डॉट बॉल रेशो तुमचा 1 षटकावर असेल तर मॅच जिंकणं कठीण. आणि जर तुम्ही 62चा पाठलाग करतायत आणि त्या चरणावर जर तुमचा 1 ओव्हरचा डॉट बॉल रेशोच असेल तर मॅच जिंकणं कठीण आहे. 16 बॉल 60. 16 बॉल 60 धावांची गरज. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर एम एम मयूर मालुसरेला आपण पाहतोय. समोर स्ट्रायकिंग एंड वरती रोहित शिंदे. ऑफ सीझन मध्ये फटका चांगला आहे. कव्हर लॉंग दी कापिट बॉल आलाय. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. ग्राउंड फिल्डिंग देखील चांगली असतं, महत्वाचं आहे. ॲज अ फिल्डर आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करताना फक्त झेलचं जजमेंट तुमचं चांगलं आहे ते चालत नाही, तर तुम्हाला ग्राउंड फिल्डिंग देखील चांगली करावी लागते. आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. बाउंड्रीज जेव्हा डीप असतात तेव्हा फिल्डर्सवरती जास्त दबाव असतो, कारण सिंगलला डबल करण्याचं सामर्थ्य फलंदाजांमध्ये असतं. ऑन साईडला गॅपमध्ये एक्झिक्यूट केला, मिड विकेटच्या बाहेर लेट पण थेट. साहिलचा बॅटमध्ये चौकार. 14-55. 14 चेंडू आणि विजयासाठी आपण बघतो 55 धावांची गरज आहे. फ्लॅट दिली आहे, लो फुल टॉस ऑन साईडला वळवला, 1 पूर्ण केली आहे. 55 धाबा बनवायच्या होत्या आणि इथे मात्र 2 धाबा अंकित केल्या जातात. 53ची गरज आहे. चेंडू आता 13 शिल्लक आहे. 13-53 समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. IPL देखील सुरू आहे आज. खरं तर या स्पर्धेमध्ये देखील मुंबई विरुद्ध बेंगलुरू मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या पुढचा सामना तोच असेल. एका बाजूला जितेंद्र 11 जणू काही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय दर्या किनारा अष्टमी म्हणजे मुंबई इंडियन्सचा संघ असेल. कारण राजू वाघमारे, रोहित शर्माचे भरपूर मोठे फॅन आहेत. तर दुसऱ्या बाजूला ईसाला कप नमदे अर्थातच किंग चेस मास्टर विराट कोहलीचे फॅन आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतात. तेजस नरे हिटमॅन विरुद्ध चेस मास्टर किंग ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये तीन मात्र शंका नाही आहे. खरं तर IPL सर्वात जास्त चर्चेत कुठून आली, मला सामना आठवतोय मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा जो सामना होता. खरं तर मुंबई इंडियन्सला 15 की 16 ओव्हरमध्ये काहीतरी ते चेस करायच्या होत्या धावा, पण असं घडलं की ते चेस करू शकले नाही. त्यानंतर असं निष्कर्ष काढला की पुढच्या बॉलवरती षटकार मारला तरी मुंबई जिंकेल आणि क्वालिफाय होईल. आणि खरंच आदित्य तरेनं तो षटकार ठोकला होता आणि तिथून IPLने पीक घेतला भरपूर. म्हणजे IPL तिथून भरपूर जास्त चर्चेत आली आणि त्यानंतर IPL मध्ये बऱ्याच मोठमोठ्या घडामोडी पाहिली. यंदाच्या IPL मध्ये आपण पाहिलं की भुवनेश्वर कुमारनं पहिला नो बॉल हाताळला. पूर्ण त्याच्या T20 करिअर मधला भुवनेश्वर कुमारचा पहिला नो बॉल देखील आपण या IPL मध्ये पाहिला. RCBच्या नावावरती एकमेव रेकॉर्ड होता हायएस्ट टोटलचा, तो देखील 2 वेळा मोडीत काढला. 11 बॉल 52ची गरज असताना हवाई यात्रेवर पाठवलं स्क्वेरिश मिड विकेटच्या वरून हा षटकार. 10 चेंडू 45 करायच्यात. 10 बॉल 45ची गरज. यंदाच्या IPL मध्ये आपण पाहिलं तर सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सला देखील हरवलंय. काय नाही घडलं यंदाच्या IPL मध्ये.
षष्ठी उकडली गेली, यष्टी उकडली गेली आहे, अक्षरशः वाकवली यष्टी. आणि आपण पाहतोय विकेटचं पतन होत असताना दुसरा धक्का. तर 17 या धावसंख्येवर 9 बॉल 45 ची गरज, 45. तर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 9 बॉल 45 ची गरज आहे. ऋतिकाला तर नवीन फलंदाज, दुसऱ्या फेरीतली अंतिम लढत. यानंतर जितेंद्र 11 भरनाम दर्या किनारा अष्टमी. त्यानंतर पहिली सेमीफायनल पांगलोळी विरुद्ध वराठी या दोन संघांमध्ये. त्यानंतर इथून जो संघ जिंकेल आणि पुढच्या मॅच मधला विजयी संघ, अशी सेमीफायनल 2 ची मोठी लढत असेल. आणि इथे पंचांचा बोटवर विकेट आपण पाहतोय. आणखीन एक धक्का, तिसरा. तू चल में आया ही स्थिती आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सतरा धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 8 मध्ये 45 करायच्यात, ते कठीण आहे आता. 8:45 ची करत असताना आपण पाहतोय वेगवान चेंडू, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू जे सांगत होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 7 बॉल 45 ची गरज. 7:45 समीकरण. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल षटक पूर्ण झाले. आता 6 बॉल आणि विद्यासाठी 45 करत. औपचारिकता शिल्लक आहे, थोडं विनंती असेल त्यामुळे थोडं फास्ट राहा, बी फास्ट. ऑन साइडला फटका, भरपूर उशीर आला, भरपूर उशीर झाला या फटक्यांसाठी. चौकार तर आलाय. राजला आपण पाहतो नवीन फलंदाज, गोलंदाज माफ करा, राज धनावडे नवीन गोलंदाज आपण पाहतोय. दर्शन शिंदे नवीन फलंदाज आहे, ज्यांना आपण पाहतो पहिला बॉल फेस करत असताना चौकार ठोकलाय. पुढचा बॉल औपचारिकता शेष आहे, कारण 5 बॉल मध्ये 41 करायचे आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतोय षटकार वगैरे काही येत नाही आहेत. तांबडी संघाच्या 12th मध्ये घाई कसली झाली आहे. तर असं वाटतंय की आता मात्र पराभूत झाल्याच्या नंतर कोणी घरी घेऊन जाणार नाही. भरपूर जण तुमच्या गावातले बघा, मिळेल कोणच्या गाडीवरती जागा मिळेल. 1,02,925 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ड्रीम्स क्रिकेट या वाहिनीची आपण पाहतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका चांगला आहे, पण आता मात्र या फटक्यानं काही अर्थ नाहीये. तेल गेलं तूप गेलं ना,
हाती राहिलं धोपाटणं, अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जवळपास आपण पाहिले तर आता 4 वाजत आल्यात पहाटेचे, पण ऑनलाईन प्रेक्षक बघा काही कमी होत नाहीयेत. औपचारिकता शिल्लक आहे, फक्त आता एक चेंडू शिल्लक, फॉर्मॅलिटी पूर्ण होईल. आणि नक्कीच अशा प्रकारे आपण पाहतो सामना संपला, मॅच फिनिश. सामना तब्बल 35 धाबांनी जिंकला तो एक गाव हनुमान नगरनं. अभिनंदन अभिनंदन. चला लगेच आपण सामना वीराकडे वळतोय. 10 चेंडूमध्ये 29 धाबा संख्या बनवल्या आणि आपण पाहतोय अर्थातच गोलंदाजी करताना आपण पाहतोय तर फक्त 2 धाबांचं ज्याचं इकॉनॉमिकल षटक राहिले तो अष्टपैलू खेळाडू विजय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या विजय आपण या